नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आपल्याला माहीत आहे आणि त्यामध्ये आता एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे। त्यामध्ये आता वार्षिक परीक्षा आलेली आहे। तर कशा प्रकारे राहील आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापनाचं काय करायचं यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा, काल शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे परिपत्रक आले, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 सुधारणा या अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत प्रस्तावना। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दिनांक 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे। प्रस्तुत कायद्यातील कलम 16 मध्ये कोणत्याही बालकास त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात उचित ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असं नमूद केलं आहे। संदर्भ क्रमांक 5 अन्वये केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 16 मध्ये सुधारणा केलेली आहे। त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे। बघा, आता जे मूल्यमापन पद्धती होती त्याच्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे आणि आता इयत्ता 5वी व 8वी साठी आता वार्षिक परीक्षा जी आहे ती आलेली आहे। संदर्भ क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील नियम 3 व नियम 10 मध्ये सुधारणा केली आहे। त्यानुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल। जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्यांना पुनर्परीक्षेची संधी आपल्याला द्यायची आहे। जर तो बालक पुनर्परीक्षेत सुद्धा नापास झाला तर त्याला मात्र इयत्ता 5वीच्या वर्गात किंवा 8वा वर्ग असेल तर 8वीच्या वर्गात त्याला जसं तसं ठेवलं जाईल, म्हणजे त्याला नापास करता येईल। हा एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे। मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणतेही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही, परंतु त्याला आपल्याला शाळेतून काढून टाकायचं नाही आहे अशी तरतूद करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, शासन निर्णय काय झालेला आहे। इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती सन 2023-24 पासून खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे। प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी। संदर्भ क्रमांक 2 अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते 8वी साठी सातत्यपूर्ण सर्वकाश मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे। त्यानुसार इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मधील विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यात येते। सदर कार्यपद्धतीमधील मुद्दा 2.10 नुसार ड व त्याखालील श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान श्रेणी कौटुपर्यंत आणणं शाळा व शिक्षकावर बंधनकारक राहील। मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही असं नमूद करण्यात आलेलं आहे। सबब इयत्ता 8वी पर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरवण्यात येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही। इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता, प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या मर्यादा। इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत म्हणजे विद्यार्थ्याचे मूल्यमापन होत नाही असं बऱ्याच पालकांचा समज आहे। पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात यावी अशी समाज भावना दिसून येते। सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादनूक क2 श्रेणी प्राप्त केलेली नसल्यासही बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते, त्यास पुढील वर्गात प्रवेश देणं अनिवार्य होतं। इयत्ता 8वीपर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते। बालकाचा वयानुरूप प्रवेश द्यायचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्ताची अध्ययन संपादनूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते, त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे येतात। इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे। इयत्ता 1ली ते 5वी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल। इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे की नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल। प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करून विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येईल।
उच्च माध्यमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केली त्याची सुनिश्चित करता येईल. वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर करता येईल. इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षेचा उद्देश इयत्ता 5वी व 8वीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षा घेऊन वर्षाखेर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित अध्ययन संपादक प्राप्त झाले की नाही याची खात्री करणं. इयत्ता 5वी व 8वीमधील प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन वर्षाखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादक प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्यास संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपादक प्राप्त झाली आहे याची खात्री करणं. इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा व मूल्यांकन कार्यपद्धती बघा कशी राहील. इयत्ता 5वी व 8वीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. बघा इयत्ता व 5वी व 8वीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. म्हणजे आकारिक मूल्यमापन जे आहे 5वी 8वीचं ते शासन निर्णय म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धतीनुसारच करायचं आहे. आणि आता संकलित मूल्यमापनाचं काय होईल बघा. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. बघा आकारिक मूल्यमापन आपल्याला जसं आहे तसंच करायचं आहे. मात्र आता संकलित मूल्यमापन जे होतं आपलं 10 मार्क तोंडी आणि उरलेल्या मार्काची लेखी असते ती चाचणी आता आपल्याला वार्षिक परीक्षा म्हणून घ्यायची आहे. हा बदल आहे. मात्र संकलित मूल्यमापन 1चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसारच होईल. बघा वार्षिक परीक्षा प्रतिविषय गुणाचा सारा भारांश पुढील प्रमाणे आहे. इयत्ता 5वीसाठी 10 तोंडी आणि लेखी 40 असे एकूण 50 गुणाचा आहे. आणि इयत्ता 8वीसाठी तोंडी 10 आणि लेखी 50 असं 60 गुणाचा आहे. वार्षिक परीक्षा शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल. वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयाचा समावेश असेल. प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग 1 व 2. 8वीसाठी सुद्धा प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. कला, कार्यानुभव, आरोग्य, शारीरिक शिक्षण विषयासाठी शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात येते. यासाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा असणार नाही. म्हणजे आपल्याला आधी जसं करतो तसंच करायचं आहे कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणचं. नंतर इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात यायचं आहे. बघा आपल्याला हे आता द्वितीय सत्राचं परीक्षा आपल्याला हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घ्यायची आहे. सत्राअखेरीस अन्य इयत्तासोबतच 5वी 8वीचा निकाल जाहीर करण्यात यावा. इयत्ता 5वी 8वीसाठी वर्गोन्नतीचे निकष काय बघा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा यांचे प्रतिविषयी एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल. इयत्ता 5वीसाठी प्रतिविषयी किमान 18 गुण 35% प्राप्त करणे आवश्यक राहील. इयत्ता 8वीसाठी प्रतिविषयी किमान 21 गुण 35% प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील. बघा आता गुणपत्रकात सुद्धा बदल होईल कारण इथं म्हटलेलं आहे की गुणपत्रकात श्रेणीऐवजी गुण देण्यात येईल. 5वी 8वीसाठी वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेत गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीमधील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्याला पुनर्परीक्षा त्याची घ्यायची आहे. इयत्ता 5वी 8वीसाठी पुनर्परीक्षा कशी आहे बघा. पुनर्परीक्षा केवळ इयत्ता 5वी 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठीच घेण्यात येईल. वार्षिक परीक्षेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले अशा विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयाची पुनर्परीक्षा असणार नाही. पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरवण्यात यावे. पुनर्परीक्षेचं सुद्धा तशीच आहे 10, 40, 50 आणि 10, 50, 60. त्यानंतर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश कसा द्यायचा बघा. इयत्ता 5वी इयत्ता 8वीसाठी वयानुरूप समकक्ष वर्गास प्रवेश देण्यात येईल. इयत्ता 5वीसाठी नंतर 6वी ते 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश द्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यास इयत्ता 5वीची वार्षिक पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक असेल. विद्यार्थी 5वी इयत्तेची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत वयानुरूप प्रवेश घ्यायचा आहे अशा शाळेने इयत्ता 5वीच्या वर्गासाठीच्या पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्याची अशा तत्सम स्वरूपाची परीक्षेचं आयोजन करायचं आणि त्या परीक्षेत तो जर उत्तीर्ण झाला तर त्याला त्या वर्गात प्रवेश देता येईल.
इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात वैयक्तिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वीची वार्षिक परीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढण्यात यावी। यासाठी अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील असेल। यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेच्या वेबसाईटवरील प्रश्नपेढी आणि नमुना प्रश्नपत्रिकेचा आधार घ्यायचा आहे। त्यानंतर आता इयत्ता 5वी 8वी पद्धती राज्यस्तर संनियंत्रण समिती स्थापन झालेली आहे। समितीचे कार्य दिलेली आहेत। नंतर जिल्हा स्तर समिती आहे, समितीचे कार्य दिले आहेत। नंतर तालुका स्तरावर समिती राहील बघा कशी। तर इयत्ता 5वी 8वी परीक्षा पुनर्परीक्षेचे संनियंत्रण व परीक्षण करण्यासाठी पुढीलप्रमाणे तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात येईल बघा। गट शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी, तालुका मनपा हे अध्यक्ष राहतील। केंद्रप्रमुख 1 सदस्य, मुख्याध्यापक 1 सदस्य, शिक्षक 1 सदस्य, साधन व्यक्ती 1 सदस्य, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, सहाय्यक प्रशासन अधिकारी हे तत्सम अधिकारी हे सदस्य सचिव राहतील। समितीचे कार्य इयत्ता 5वी व 8वीची पुनर्परीक्षा कार्यपद्धती निर्देशानुसार तालुका स्तरावर नियोजन, प्रशिक्षण, संनियंत्रण, अंमलबजावणी करणं, त्याचे वेळोवेळी अहवाल देणं, अहवाल सादर करणं ही कामं राहतील। केंद्र स्तरावर केंद्र प्रमुख, संबंधित केंद्र अध्यक्ष, मुख्याध्यापक सदस्य, शिक्षक 2 सदस्य, केंद्र शाळा मुख्याध्यापक सदस्य, सचिव अशा प्रकारे राहील। त्यांचे कार्यसुद्धा तसेच राहतील बघा। अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आला आहे ज्याच्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीसाठीच्या मूल्यमापन पद्धतीत बदल झालेला आहे। आपल्याला समजलं असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।